आई म्हणायच्या, कसं होईल बाई या पोरीचं, देवालाच ठाव. पण आम्ही अशा बायकांकडे लक्ष दिलं नाही आणि स्वतःच्या निश्चयावर ठाम राहिलो. कारण आम्हाला माहिती होतं स्वतःसोबत इतरांचीही रक्षा करता आली पाहिजे. नंतर एके दिवशी काय झालं, मी आमच्या वडिलांसोबत बाजारामध्ये जात होते. तेव्हा मला आमच्या घराच्या बाजूलाच एक कुस्तीचं मैदान होतं. त्यावर काही 4-5 मुलं कबड्डी खेळत होते, म्हणजेच कुस्ती खेळत होते. आणि मग मी लांबूनच दुरूनच पाहत होते. काही जण मला हसले आणि म्हणाले, ही मुलगी काय करणार, लांबूनच बघते आणि हसते. मला आला राग. मी गेले आणि म्हणाले, मलाही खेळता येते कुस्ती, खेळू का? काही मुलं मला पाहून खूपच हसली आणि म्हणाले, तू कधी खेळशील कुस्ती? मी मैदानावर उतरले. क्षणाचाही विचार न करता मैदानावर उतरले आणि एकेकाला खाली मुडकन वरी पाय करून टाकलं. सगळेजण आता घाबरले, माझ्यापासून दूर पळू लागले. आता मला कळालं की मी काहीतरी करू शकते. तेवढ्यात माझे वडील आले आणि माझे वडील माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, ही आहे माझी मुलगी, अभिमानाने आणि गर्वाने म्हणाले. नंतर जेव्हा आम्ही 14 वर्षाचे होतो तेव्हा लग्नाच्या पवित्र धाग्याने आम्ही शहाजी राजे यांच्याशी बांधले गेलो. नंतर आम्हाला 1630 मध्ये पुत्ररत्न प्राप्त झालं. ते म्हणजे तुम्ही त्यांना ओळखताच, छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आमचे शिवबाबा छोटे होते तेव्हापासून आम्ही त्यांच्यावर खूप छान संस्कार केले होते. लहानपणापासूनच आम्ही त्यांना युद्धकला शिकवलं. इतकंच नाही तर चांगले संस्कारही दिले. रामकृष्णाच्या गोष्टी सांगून त्याला संतांचा आणि बायकांचा मान कसा करायचा हे शिकवलं. एवढंच नाही तर आम्ही शिवबाला संपूर्ण विद्या शिकवली, वेगवेगळ्या भाषा शिकवल्या. एकदा काय झालं, आम्ही असं आमच्या बैठकीमध्ये बसलो होतो. तेवढ्यात एक बाई रडत रडत आमच्याकडे आली आणि म्हणाली, आऊसाहेब आम्हाला वाचवा, हा मुघल आम्हाला सोडणार नाही. अहो, त्या बाईच्या तोंडावर असे सगळीकडून नखाने मारलेले असे वन दिसू लागले. रक्ताने भंबाळ झालेली, हातामध्ये काठी असणारे त्या बाईचा तसा हे बघून मला खूप तरस आली. मी तलवार हातामध्ये उचलली आणि त्या दिशेने धावले. आणि नंतर ती मला म्हणाली की तो माणूस पळून गेला. मी अशी त्याच्या मागे धावले, त्याचं मुंडकं धरला आणि त्याला एवढं मारलं, कुत्र्यासारखं, विचार करू नका. नंतर तो तिथून पळून गेला आणि त्याच्या बादशाहपाशी जाऊन म्हणाला, सरदार हुजूर, एक औरत ने हमें बहुत मारा. त्यावर सगळे हसले आणि म्हणाले, ये काफिल कुछ नहीं कर पाएगा. आणि त्यावर एक मुस्लिम स्त्री म्हणाली, गुस्ताखी माफ हुजूर, हमने देखा है, वो जिसने औरंगजेब की नाक में दम कर दिया है उस शुबा की माँ है वो. एवढं ऐकताच तो दरबार अक्षरशः शांत पडला आणि आता कोणाची हिंमत झाली नव्हती आमच्या स्वराज्याकडे डोळा उचलून बघण्याची. एकदा काय झालं, आम्ही आमच्या बैठकीमध्ये बसलो होतो. तेव्हा आमचे शुबा 12 वर्षाचे होते. आम्ही शुबाला जवळ बोलवलं आणि शुबाला विचारलं. आम्ही तेव्हा ठरवलं होतं की शुबाची परीक्षा घ्यायला हवी. आम्ही शुबाला विचारलं, शुबा, काय व्हायला आवडतं? आमच्या शुबाने हसत उत्तर दिलं, आऊसाहेब, दगड झालो तर सह्याद्रीचा हो, तलवार झालो तर तुझा भवानीची हो, आणि झालोच माती तर या स्वराज्याचीच हो. आमचे शिवबाबाई स्वराज्यपती एवढे एकनिष्ठ आणि निष्ठावंत होते आमचे शिवबाबाई. परंतु आज आम्ही जे स्वराज्य पाहत आहोत हे ते स्वराज्य नाही. या समाजामध्ये, या देशामध्ये माझ्या लेकी बाई सुरक्षित आहेत का? या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्यापाशी असेल तर आत्ताच उठून मला उत्तर द्या. नाही ना? कसं असणार उत्तर? कारण की जिथे माझ्या लेकी बाळीवर नुसते अत्याचार होत आहेत. लहान वयामध्ये लग्न करायचं, पुन्हा वेगवेगळे बलात्कार. अहो, छोट्याशा बाळावर सुद्धा बलात्कार होत आहेत. ही काय ऐकण्यासारखी गोष्ट आहे? आणि तुम्ही याला हसत ऐकतात, याची मला घिण वाटतेय. आणि दुसरी गोष्ट जी म्हणताना सुद्धा मला लाज वाटतेय, माझ्या तळपायाची आग मस्तकाला जातीये, ती म्हणजे माझी लेकी बाई पुन्हा सुरक्षित नाही. त्यांना शाळेत जाताना सुद्धा ते सुरक्षित नाहीत. एवढंच नाही तर कामावर जाणाऱ्या माझ्या स्त्रिया सुद्धा सुरक्षित नाहीत. तुम्ही सगळे आता फक्त एकच ठाम करा आणि तेच माझ्यासाठी आदरांजली होय, ती म्हणजे स्त्रियांचा, म्हणजेच महिलांचा आणि संपूर्ण समाजाचा आदर आणि सन्मान करणार, गरिबावर अत्याचार नाही करणार, त्यांना सन्मानाने जगू देणार. एवढंच आमची मान आहे आणि हेच आमच्यासाठी खरी आदरांजली आहे. आम्ही काय मूषकाच्या घरी जन्माला आलो नाही.
आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो आणि वाघाची सहचारिणी म्हणून जगतो आहोत. धन्यवाद.